नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ अपशब्द कहने वाले प्रशांत कोरटकर के खिलाफ अब पूरे महाराष्ट्र में अलग अलग जगह आंदोलन किया जा रहा है और मराठा समाज अब पूरी तरह से आक्रामक होते हुए नज़र आ रहा है। आज मीरा भाईंदर सकल मराठा समाज ने एक आंदोलन किया, जूते मारो प्रशांत कोरटकर को, यहाँ पर इस तरह का आंदोलन किया गया। साथ ही साथ उसके पोस्टर को कालिक भी पोती गई। इसी संदर्भ में सकल मराठा समाज मीरा भाईंदर के लोगों से हमने बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। 19 फेब्रुवारीला आत्ताच महाराजांची जयंती गेली, तेव्हा हिंदुत्ववादी सरकार म्हणून आपण आज महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये आपण गाजवतो आहे। पण इथे हिंदुत्ववादी सरकारमध्ये कुठे ना कुठे जातीमध्ये फूट पाडण्याचं काम आज हे प्रशांत कोरटकर सारखे लोक, हरामखोर लोक करत आहे। आपल्याला माहीत पाहिजे की महाराजांनी 18 पगड जाती आणि सर्व धर्माला एकत्र घेऊन जे शासन केले, जे स्वराज्य उभं केलं, तर महाराज नसते तर आज आपण पाहिलं असतं ते आज स्वराज्य उभं राहिले नसतं, ना हिंदुत्ववादी संघटना ना हिंदू हे आज राहिले असते। पण आज हे कोरटकर सारखे महाराजांबरोबर अपशब्द वापरून आज हा महाराजांचा अपमान करतात। तर मी महाराष्ट्र सरकारला अतिशय विनवणी करतो की लवकरात लवकर असा कायदा बनवा की महाराजांबद्दल किंवा महापुरुषांबद्दल कोणीही काही बोललं तर कमीत कमी त्यांना मोका किंवा 5 वर्षाचा तुरुंगवास ही अशी मोठी कारावासाची शिक्षा लाभावी। आणि हा कायदा लवकरात लवकर हिंदुत्ववादी सरकार म्हणून जे बोलतात ते देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा कायदा लवकरात लवकर आणावा आणि महाराजांचा अपमान करणाऱ्या या हरामखोर माणसाला लवकरात लवकर जेलमध्ये टाकावे, हीच आमची सकल मराठा समाज तसेच शिवभक्त आणि सगळी मावळ्यांकडनं ही सर्वांची इच्छा आहे। आणि मीरा भाईंदरकडनं आज हा निरोप पाठवते की जर हा माणूस कुठेही भेटला तर हा मराठा समाज आणि एक शिवभक्त म्हणून आम्ही त्याला तिकडे तुडवू आणि तो भेटला तेव्हा त्याची जी हालत होईल त्याची सर्व जबाबदारी ही सरकारची राहील। खरं तर महाराजांचा अपमान करायची पण लायकी नाही आहे या लोकांची, कारण की तसं बघायला गेलं तर महाराजांच्या राज्यामध्ये जो महिलांचा आदर होता तो तर यांच्या आता सत्तेमध्ये नाहीच आहे। मूल जसं जन्माला येतं, मुलगी जशी जन्माला येते, आम्हाला मुलींना गुड टच बॅड टच शिकवायला लागतो। ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये अशा हरामी लोक जर असे काही वक्तव्य करू लागले तर ते आम्ही कदापि माफ करणार नाही आणि सहन करणार नाही। याचा विरोध आम्ही नेहमी करत आलोय, करत राहू आणि करत राहणार आहे। सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत तुम्ही बघतायत की हा महाराष्ट्र जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर कोण एखादा इतिहासकार संभाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, शिवाजी महाराज असो, यांच्याबद्दल जर कोणी चांगल्या पद्धतीचा इतिहास आजच्या या पिढीला दाखवत असेल आणि त्यांना जर धमकवण्याचा प्रयत्न एखादा असा व्यक्ती, मी ब्राह्मण आहे, ब्राह्मणामुळे सर्व आहे, अशा गोष्टी जर करत असतील तर कदापिच हा सकल मराठा समाज, महाराष्ट्रातला प्रत्येक समाज हा त्याला माफ करणार नाही। हा जिथे कुठे असेल साहेब, हा कोरटकर यांनी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ना, आमच्या इंद्रजीत सावंत साहेबांना त्यांनी जे अवाच्य भाष्य केलेलं आहे, शिवीगाळ केलेली आहे, त्यांनी मारण्याची जी धमकी दिलेली आहे, बरोबर आहे। कारण आज जे पण हे राजकारण असो किंवा प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी असो, प्रत्येक पक्ष असो, तुम्ही आज बघताय की महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय काहीच चालत नाही। प्रत्येकाच्या पक्षाच्या बॅनरवरही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक बॅनरवर, पोस्टरवर तुम्ही बघतात त्यांचा महाराजांचा पहिला फोटो असतो, त्यांना सर्व पक्षांनी आदर दिलेला आहे। परंतु काही असे प्रशांतसारखे जे नालायक व्यक्ती असतात हे कुठेतरी ह्या समाजामध्ये आणि पक्षांतर्गत ते निर्माण करण्याचं काम करत असतात आणि म्हणून अशी माणसं पुन्हा ही पैदा झाली नाही पाहिजे, म्हणून अशा माणसाला कठोर न कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढीच मी सरकारला आणि प्रशासनाला विनंती करतो। माझी ह्या संपूर्ण सरकारला, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, या दोन्ही सरकारांना माझी विनंती आहे की कुठल्याही महापुरुषांचं, मग चाहे मग महात्मा गांधी असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, यांच्यावर जी बेताल वक्तव्य केली जातात आणि स्वतःचं त्याच्यामधनं प्रसिद्धी करायचे लोकांची प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी कठोर कारवाईचे असे नियम संसदमध्ये बनले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी ही कठोरपणे झाली पाहिजे। तेव्हाच कुठेतरी हा महापुरुषांचा अपमान होणं बंद होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली समाज एक व्यवस्थित, चांगला, सुदृढ चांगला होईल अशी मला वाटते। आए दिन महापुरुष के खिलाफ कोई ना कोई बेताल वक्तव्य करता है, उठ छूट कोई भी उठकर महापुरुष के खिलाफ बयानबाजी करता है और लाइमलाइट में आता है। आपको बता दूं कि आज सकल मराठा समाज ने जो आंदोलन किया, उनकी मांग थी कि इस पर कोई कायदा बने
कोई सख्त कार्रवाई की जाए महाराष्ट्र सरकार से उन्होंने अपील की है। अब यह देखना होगा कि सरकार किस तरह से निर्णय लेती है। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर।